बौद्ध दर्शनमध्ये निर्वाण हा शब्द आपल्याला आढळतो आणि निर्वाणाचा जो अर्थ होतो तो अर्थ तृष्णेपासून विमुक्त झालेलं मन, त्याला आपण निर्वाण म्हणतो. तृष्णेतून बाहेर निघलेलं मन जे आहे आपलंवालं ते निर्वाण आहे. म्हणजे मनाची अशी अवस्था जी तृष्णेतून बाहेर पडलेली आहे, जी सर्व प्रकारच्या अशांतीमधून, मनाची जी अशांती आहे, अस्वस्थता आहे, तर अशांत मन, अस्वस्थ मन निर्वाण प्राप्त झालेल्या व्यक्तीमध्ये राहत नाही. ते अशांत नसतं, अस्वस्थ नसतं. आणि म्हणून निर्वाण म्हणजे असं मन जे परम शांतीला प्राप्त झालेलं आहे, परम शांत झालेलं मन, त्याला म्हणतो निर्वाणाला प्राप्त झालेलं मन. आणि म्हणून भगवान गौतम बुद्धांनी जे आहे निर्वाणाला परम शांतीपद म्हटलं गेलेलं आहे. निर्वाण म्हणजे काय आहे? परम शांतीपद आहे. मनाची परम शांत अवस्था म्हणजे निर्वाण आहे. आणि मनुष्याच्या जीवनामध्ये शांतीची सर्वात जास्त गरज आहे. मानसिक शांती ज्याला आपण म्हणतो त्याची सर्वात जास्त गरज असते. बेसिकली ती मूलभूत गरज आहे मनाची. जशी आपल्याला जे आहे ते अन्नाची, वस्त्राची, निवाराची गरज आहे, तशासारखी जे आहे ते मनाला शांतीची गरज असते. जर शांत नाही आहे ना मन, तर मन जे आहे ते रोगी होऊन जातं, अस्वस्थ होऊन जातं. चाहे त्याच्याजवळ जे आहे ना ह्या तीन गोष्टीची भरमार राहू द्या, अन्नाची राहू द्या, वस्त्राची राहू द्या, निवासाची राहू द्या, पैशा पाण्याची राहू द्या, संपत्तीची राहू द्या, नात्याची राहू द्या, परिवाराची राहू द्या, या सर्व भौतिक संपदेची जी आहे ते कितीही भरमार असली, परंतु या सगळ्या गोष्टी मनाला शांती देतीलच असं नाही. मनाला शांती देईलच असं नाही, लक्षात घ्या. आणि म्हणून बोधिसत्व सिद्धार्थांनी मनाच्या शांतीसाठी जे आहे ना ते धम्माचा शोध केलेला आहे. धम्माचा जो शोध आहे, तथागतांनी जो धम्माचा शोध लावलेला आहे तो बेसिकली मनाच्या शांतीसाठी आहे, लक्षात घ्या. कारण आपल्याला माहिती आहे की बोधिसत्व सिद्धार्थांचे वडील राजा माणूस होता आणि त्यांच्याजवळ जे आहे ते सगळ्या गोष्टीची विपुलता होती. काही गोष्टीची म्हणजे कुठल्याच गोष्टीची कमी त्यांच्याजवळ नव्हती. त्यांच्यासाठी 3 महल बांधून दिलेले होते. म्हणजे ग्रीष्मकालीन एक महल, म्हणजे उन्हाळ्यासाठी एक, पावसाळ्यासाठी एक आणि हिवाळ्यासाठी एक. म्हणजे थोडीशी सुद्धा त्याला तकलीफ नाही झाली पाहिजे या अनुषंगाने जे आहे त्याला दुःखाचा सामना त्याला जे आहे ते नाही झाला पाहिजे. त्याच्या जीवनामध्ये दुःख नाही आलं पाहिजे. कारण असित नावाचे जे मुनी होते, तर असित नावाच्या मुनींनी जे आहे जेव्हा त्यांना पाळण्यातच बघितलं होतं, तर मुलाचे पाय पाळण्यात दिसतात म्हणतात ना, तशासारखं नाही का, त्याचं भविष्य पाळण्यात त्यांना दिसत होतं. आणि म्हणून त्यांनी म्हटलेलं होतं की हा एक तर बुद्ध बनेल, नाही तर चक्रवर्ती राजा बनेल. तर त्यांच्या वडिलांनी जे आहे ते विचारलंच असेल की बाबा बुद्ध तर नाहीच बनला पाहिजे, म्हणजे परिव्राजक तर झाला नाही पाहिजे, घर सोडून तर गेला नाही पाहिजे, चक्रवर्ती राजा होईल तर चांगली गोष्ट आहे. तर त्यासाठी काय केलं पाहिजे? तर त्यासाठी जे आहे ते याला सांसारिक जीवनातील दुःखाचा परिचय झाला नाही पाहिजे, असं काहीतरी आपण
व्यवस्था करू. आणि म्हणून त्याला जे आहे ते मनुष्य जीवनातील जे काही दुःख होतं त्याचा सामना नाही झाला तेवढा. म्हणजे भौतिक सगळ्या गोष्टींनी संपन्न होतं त्याच्यामुळे तेवढा सामना नाही झाला. परंतु भौतिक वस्तूंची पूर्ती ही जी आहे ते मनाला शांती देईलच असं नाही आहे, हे लक्षात घ्या. मन शांत करेलच असं नाही आहे. वस्तुता जे आहे ते अजून अशांत होऊन जातं वाटल्यास. जेव्हा सगळ्या गोष्टींची पूर्ती राहतं त्याला पडली काडीसुद्धा उचलायला जे आहे ना ते म्हणजे अशी व्यवस्था त्यासमोर असते की त्याला पडली काडीसुद्धा उचलता येणार नाही. समजले की नाही. नोकर चाकर लागून आहे, सगळ्या गोष्टी आहे, फक्त त्याला ऐशो आराम करायचा आहे, मजा लुटायची आहे जीवनातली. ठीक आहे. असं असल्यानंतरसुद्धा मनाला शांती मिळेलच असं नाही आहे. कारण मन हे अत्यंत चंचल, चपल आणि गतिशील ऊर्जा आहे. आपल्या मनुष्य जीवनाची, आपली जे काही आपण जे जीवन जगतो आहोत मनुष्य म्हणून, ठीक आहे. काय याला नाव मनुष्य प्राप्त झालं आहे? कारण त्याचं मन आहे म्हणून मनुष्य आहे तो, हे लक्षात घ्या. आणि हे मन नावाचं जे ऊर्जा आहे ही बेसिकली एनर्जीच आहे, लक्षात घ्या, ऊर्जा आहे. तर ही ऊर्जा एवढी चंचल आहे, एवढी चपल आहे, एवढी गतिशील आहे की ते तुम्हाला एका स्थानी राहू देत नाही. ठीक आहे. चाहे कितीही तुमच्यासमोर जे आहे ते तुमचे मायबाप, तुमचे भाऊबंद, तुमचे मित्रमैत्रिणी तुम्हाला जे आहे अशा संपूर्ण जे आहे ते व्यवस्था तुमच्यासमोर उभ्या करतील तरीसुद्धा मन त्याच्यामध्ये सॅटिस्फाईड होत नाही, समाधानी राहत नाही. आणि त्याला जे आहे ते पराकोटीची जे आहे अस्वस्थता तिथूनसुद्धा प्राप्त होऊ शकतं जेव्हा साधन सामुग्रीची विपुलता तुमच्यासमोर राहिली तरीसुद्धा, हे लक्षात घ्या. आणि बोधिसत्व सिद्धार्थाच्या जीवनामध्ये हे जे आहे ते ती अस्वस्थता, ती अशांती पराकोटीची होती, हे लक्षात घ्या. समजले की नाही समजले? आणि त्या अशांत मनाला, अस्वस्थ मनाला शांत करण्यासाठी मग त्यांनी जे आहे प्रचलित व्यवस्थेमध्ये जे मार्ग होते, धर्माचे मार्ग, ठीक आहे, तर धर्माचे मार्ग निवडलेत. परंतु त्या सर्व मार्गामधून, त्या सर्व ज्ञान शाखेंमधून त्यांचं मन काही शांत झालं नाही, हे लक्षात घ्या. खूप प्रयत्न केलेत त्यांनी, अतोनात प्रयत्न केलेत. एवढे प्रयत्न की आपण विचारसुद्धा करू शकत नाही की एवढ्या थराला आपण जाऊ शकतो बा म्हणून. ठीक आहे. इतके प्रयत्न जे आहे त्यांनी केलेले होते. एवढ्या थराला कुणीच नाही जाऊ शकत जेवढे बोधिसत्व सिद्धार्थ केलेत. म्हणजे त्यावेळेस तप करा असं मानलं जात होतं, तर तपाचा मार्ग निवडला होता त्यांनी. एवढं तप केलेलं होतं की पाठीला जेव्हा हात लावायचे तर म्हणजे पाठीचा कणा जे आहे ते पोटाला असा एकरूप झालेला होता. म्हणजे पोटाला जेव्हा हात लागायचे तर पाठीचा कणा हात लागायचा, अशी हाडाचा पूर्ण सांगाडा झालेला, अशी अवस्था. म्हणजे एकदम जेव्हा तुम्ही पाहिलं असेल एखादा माणूस जे आहे ते बाजीला जिरलेला माणूस कसा एकदम हाडाचा सांगाडा होऊन जातो. बाजीला जिरलेला माणूस समजते ना तुम्हाला, जे म्हातारा माणूस असतं एकदम, नाही का, अन्नपाणी सोडून दिलेला आहे, तर तो कसा जे आहे ते एकदम हाडाचा सांगाडा होऊन जातो. तशासारखं जे आहे ते त्यांच्या हाडाचा सांगाडा झालेला होता. शांतीसाठी, बरं, हे लक्षात घ्या, सुखासाठी, शांतीसाठी. आणि ते काही मिळाले नाही. तर हे केव्हा मिळेल माणसाला, हे लक्षात घ्या, जेव्हा मन कोणत्या गोष्टीमुळे अशांत होते याचा तपास केल्याशिवाय, याचा तपास जोपर्यंत करणार नाही की कोणत्या गोष्टीमुळे मन अशांत होऊन राहिलेलं आहे, ठीक आहे,
कोणत्या विचारामुळे मन अशांत होऊन राहिलेलं आहे, कोणत्या चिंतनामुळे मन अशांत होऊन राहिलेलं आहे, याचा तपास लावल्याशिवाय, त्याच्या मुळात गेल्याशिवाय ते समजणार नाही, हे लक्षात घ्या. म्हणजे महत्त्वाची गोष्ट आहे समजेचा अभाव. समजेचा अभाव असल्यामुळे जे आहे ते मन अशांत आहे. समजदारीचा अभाव असल्यामुळे, कोणती समजदारी? मनाला समजण्याची की मन कोणत्या कारणामुळे, कोणत्या हेतूमुळे अशांत होऊन राहिलेले आहेत. हेतू कोणते आहेत, कॉज कोणते आहे त्याचे, ठीक आहे, कुठून उगम पाहून राहिलेले आहेत, ही अशांतीचा उद्गम कुठे आहे, व्हॉट आर द कॉजेस, ठीक आहे, व्हॉट आर द रिझन्स बिहाइंड इट, त्याच्या मागं रिझन्स काय. म्हणजे एखादं झाड जे आहे ते आपल्याला उभं दिसून राहिलेलं आहे, ते झाड कशामुळे उभं दिसून राहिलेलं आहे? हिरवंगार हिरवं कंच तुम्हाला दिसून राहिलेलं आहे, त्याला फळ लागलेले दिसून राहिलेलं आहे, फुलं लागून दिसून राहिलेलं आहे. कशामुळे दिसून राहिलेले आहेत, काय कारण आहेत? सांगा बरं, कशामुळे आहे? बिलकुल 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 रूटमुळे, बिलकुल बिलकुल रूटमुळे, रूट एक्झॅक्ट रूटमुळे, ठीक आहे. त्याचं जे काही मुळं आहेत, रूट आहेत, हेतू आहे, त्याला त्या कालामध्ये बनायचे हेतू काय आहे, ठीक आहे. तर कुठल्याही विचाराच्या चिंतनाच्या मुळामध्ये हेतू असतो, आणि तो हेतू जर कुशल असेल तर मन शांत होईल, आणि हेतू जर अकुशल असेल तर मन अशांत होते, लक्षात घ्या. आणि अकुशल हेतू कोणते कोणते आहेत, हा अभिधम्माचा विषय आहे, लक्षात घ्या. म्हणजे अभिधम्मा हा टोटली जे आहे ना ते मनाचा अभ्यास करणारा विषय आहे. तर याच्यामध्ये जसं आहे तसंच मांडणी केलेली आहे. म्हणजे अभिधम्मामध्ये मी जसं वारंवार सांगतो, अभिधम्मामध्ये जशी मांडणी आहे तशीच, जसं मार्फॉलॉजीमध्ये जशी मांडणी आहे तशीच केल्या जाते. मार्फॉलॉजी काय आहे? मार्फॉलॉजी म्हणजे एखाद्या वनस्पतीची, प्राणी जगताची जी आहे जशी आहे तशी मांडणी त्या ठिकाणी केलेली असते, ठीक आहे, त्यांच्या अवयवाची. तर तसं जे आहे ते इथे तुम्हाला जे आहे जशी आहे तशी. तर अशांतीसाठी, अस्वस्थतेसाठी कारण कोणते आहेत ते भगवंतानी जे आहे ते बघितलं. मग तर ते बघण्याची प्रक्रिया त्याला म्हणतात विपස්සना, म्हणून का नाही समजलेत. तर त्यांनी आपले हेतू बघितलेत. कोणते हेतू बघितलेत? विचार नाही, आपण फक्त विचार बघतो, हे लक्षात घ्या. आपण फक्त चिंतन बघतो आणि त्या चिंतनामध्ये, त्या विचारामध्येच वाहत राहतो, आणि हा विचार करत नाही की याचा उद्गम कुठून झालेला आहे. बस होऊन राहिलेला आहे, फील होऊन राहिलेला आहे, बस एवढंच पर्यंत आपण हे. म्हणजे टेन्शन फील होऊन राहिलेलं आहे, एन्झायटी फील होऊन राहिलेली आहे, डिप्रेशनमध्ये आहे, हे तुम्हाला जे आहे ते फील होतं आणि तुम्ही तिथेच आहात. परंतु हे फील कशामुळे होऊन राहिलेलं आहे? हे फील होऊन राहिलेलं आहे तुमच्या चिंतनामुळे, तुमच्या विचारामुळे. कुठलं ना कुठलं तरी चिंतन चालू आहे, कुठलं ना कुठलं तरी विचार चालू आहे, कुठली ना कुठली भावना चालू आहे मनामध्ये. परंतु त्याचा उद्गम कुठे आहे, त्याचं मूळ कुठे आहे, रूट कुठं आहे, रूट कॉज कुठे आहेत, ते आपण शोधत नाही. ते बोधिसत्वानं शोधलं, हे लक्षात घ्या, सिद्धार्थांनी. आणि त्यांना मुळामध्ये जे आहे 3 अकुशल हेतू दिसलेत बेसिकली. ते आहेत लोभ, द्वेष आणि मोह. हे 3 अकुशल हेतू जे आहेत, हे 3 अकुशल हेतूच तृष्णेची जननी आहे. म्हणजे तृष्णा कुठून उत्पन्न होऊन राहिलेला आहे, तर हेतूतून उत्पन्न होऊन राहिलेला हेतू आहे. लोभाचा हेतू आहे, द्वेषाचा हेतू आहे आणि मोहाचा हेतू आहे, ठीक आहे. लोभ आहे, कशाचा तरी लोभ आहे, हे लक्षात घ्या. आणि लोभ तुम्हाला आहे, ते लोभ तुमचा पूर्ण नाही होऊन राहिलेला आहे, म्हणून जे आहे ना तुम्हाला दुःख आहे, मन अशांत आहे, अस्वस्थ आहे. कुठल्या ना कुठला तरी लोभ आहे. मग तो विषयाचा, मग लोभ कोणत्या याचा राहील? लोभ राहील 6 विषयांचा, हे लक्षात घ्या.
लोभ कोणता विषयाचा आहे? आता आपण विषय बघितलेत. कोणते कोणते 6 विषय आहेत? इंद्रियांचे 6 विषय. तर 6 इंद्रिय 6 विषयांना ग्रहण करतं, याचाच लोभ आहे. दुसरा कोणता लोभ नाही, लक्षात घ्या. तर कोणता कोणता लोभ आहे? 6 इंद्रिय कोणते आहेत? कोणते आहेत? हां. हं, हं, हं. आणि मन. ठीक आहे. हे 6 इंद्रिय आहेत आणि याचे 6 विषय आहेत. तर 6 विषयाचा लोभ आहे इंद्रियांना. डोळ्याला लोभ आहे आवडतं रूप पाहण्याचा. ठीक आहे. त्याला जे जे रूप आवडतात ना, ते रूप त्याच्या नजरेसमोर असले पाहिजेत, असं डोळ्याला वाटतं. बेसिकली जे आहे, सगळे इंद्रियावरती अधिराज करणारं जे आहे ते मन आहे, हे लक्षात घ्या. ह्या सगळ्या इंद्रियाशी मनच जुडलेलं असतं. परंतु डोळ्यातून जे आहे ते डोळ्याच्या द्वारे मन रूपाचा आस्वाद घेतं. आस्वाद घेणं समजते ना तुम्हाला? ठीक आहे. डोळ्याच्या माध्यमातून मन रूपाचा आस्वाद घेतं. आस्वाद कोणत्या रूपाचा घेतं? ज्याला जे रूप त्याला आवडतात त्या रूपाचा आस्वाद घेतं. समजले की नाही समजले? तर त्याला असं वाटतं की त्याला जे आहे असं वाटतं की त्याच्या नजरेसमोर त्याला आवडणारं रूप नेहमीसाठी उपस्थित राहायला पाहिजे. ठीक आहे. नजर के सामने जिगर के पास कोई रहता है वो हो तुम, अशासारखं. समजले की नाही समजले? आणि त्याच्यामध्ये जे आहे ते त्याला पाहिजे आहे त्या रूपातून, नाही का? त्याला असं वाटतं की त्याला जसं हवं आहे ना तसंच रूप आणि व्यवहार त्याला प्राप्त झाला पाहिजे. ठीक आहे. तर म्हणून तो जो आहे ना, तो अशा रूपांच्याच नेहमी त्याला तहान आहे. तहान म्हणजे तृष्णा. तहान म्हणजे काय? तृष्णा. ठीक आहे. परंतु प्रकृतीचा नियम असा आहे, तो नियम आहे अनित्य. आता हे फार महत्त्वाची गोष्ट आहे, लक्षात घ्या. नथिंग इज परमनंट. काय आहे? अनित्य. म्हणजे तुम्हाला जसं आवडत असलेलं रूप आहे तसंच रूप तुमच्यासमोर विद्यमान राहत नाही. आपण जे रूपाचा पूर्ण आता अध्ययन केलेलं आहे, रूप हे बदलणारं आहे. ठीक आहे. रूप हे काय आहे? बदलणार आहे, सतत बदलणार आहे, क्षणाला बदलणार आहे. आणि त्याच्यामुळे जे आहे ते डोळ्याला असं वाटतं की मला आवडतं असणारं रूप पाहिजे आहे आणि त्या रूपातून मला जे पाहिजे आहे, ठीक आहे, तेच पाहिजे आहे. मला जे हवं आहे, ठीक आहे, ते पाहिजे आहे. आणि ते जर दिसलं त्या विषयातून तुम्हाला ना, तर तुम्हाला आनंद होईल. प्रेम पाहिजे आहे, प्यार पाहिजे आहे, मैत्री पाहिजे आहे, जे काही पाहिजे असेल त्या रूपामधून. आता गाणे वगैरे पहा, तुम्हाला असे सुंदर सुंदर गाणे आहेत ना रूपाच्या संदर्भात. थांब बेटा, फार महत्त्व. हो, एक मिनिट. तर हे जे आहेत ना, ते मोठे सुंदर सुंदर गाणे, हे सगळे लुभावणारे रूप आहे. येतो ना बेटा, तू जा लवकर. मी येतो तुझ्या मागून. म्हणून लोभ हा जो आहे ना, लुभावणाऱ्या विषयांप्रती उत्पन्न होणारा धर्म जो आहे तो आहे लोभ. समजले का नाही? लुभती ती लोभो. लोभाची व्याख्या कशी केलेली आहे? लुभती ती लोभो. लुभावणाऱ्या विषयांकडे हे करणारा. ठीक आहे. देखा है पहली बार साजन की आंखों में प्यार. ठीक आहे. आणि ते जर नाही भेटलं ना, ते जर नाही दिसलं त्याला, तर दुसरा धर्म उत्पन्न होऊन जातो, द्वेष, हेट, ज्याला आपण म्हणतो. म्हणजे लोभामध्ये आडवा येणारा धर्म जो आहे तो आहे द्वेष. हा दुसरा रूट झाला. ठीक आहे. एक लोभ हा धर्म जे आहे ते जसं आंब्याचं झाड आहे आणि द्वेष हा धर्म जे आहे ते कारल्याचा. समजले का नाही समजले? कडू. ठीक आहे. कारल्याची भाजी केली कोणाला तर एकदम नाक मुरडण ना, नको असे, नको, नाही पाहिजे बाबा हे. ठीक आहे.
गोड एखादं जे आहे ते पदार्थ बनवला ना, तर कसं एकदम जीभ जे आहे ते लसलसीत होऊन जाते, समजले का नाही. विषयाला जे आहे ते रसाचं आस्वादन घ्यायचं आहे. त्याला आवडणारे पदार्थ, ठीक आहे, ते मिळाले तर मौजा ही मौजा, समजले का नाही समजले. आणि त्याला आवडणारे पदार्थ नाही मिळाले तर मग जे आहे ते मन अशांत होऊन जाईल, अस्वस्थ होऊन जाईल, ठीक आहे. आणि तुमच्यासमोर जे आहे दुसरा फार महत्त्वाचा धर्म आहे अनित्य धर्म. अनित्य धर्म म्हणजे नित्य नाही. म्हणजे आज जर आलू वांग्याची भाजी बनवली ना, तर दुसऱ्या दिवशी जे आहे ते दुसरी भाजी बनल, गोबीची भाजी बनल. त्याच्यानंतर जे आहे ते तिसऱ्या दिवशी कारल्याची भाजी बनल, चौथ्या दिवशी टोंडऱ्याची भाजी बनल. समजले काय समजलेत. खाण्यापिण्यामध्ये सुद्धा नित्यता नाही आहे, पदार्थ बदललेत. तुम्हाला आवडणारे जर ते आहार दिसलेत डोळ्यानं, पहिले डोळे पाहतेत नाही का, पहिले डोळ्याला जर दिसला का चांगला दिसून राहिलेला आहे का, नाकाला चांगला सुगंध येऊन राहिलेला आहे का, डोळ्याला चांगला पदार्थ जे आहे ते दिसून राहिलेला आहे का, वा वा वा, बहुत बढिया. नाहीतर जर समजा नाही आहे, तर मग जे आहे ते भांडण, झगडा, तंटा. मी खूप सारे असे पाहिलेत, ठीक आहे. नवऱ्याला पाहिजे होतं काहीतरी वेगळा पदार्थ बनवून, आणि बायकोनं जे आहे ते वेगळाच पदार्थ बनवला घरी, आणि त्याच्यातही त्यातलं जे आहे ते मीठ कमी टाकलंस. पहिलेच दिमाग फिरला, त्याच्यानंतर जे आहे कसं तरी ॲडजस्ट करण्याचा विचार केलेला होता का खाऊन घेऊ बा, त्यातल्या त्यात मीठ कमी. असा भडकला नवरा का हे जे ताट पहिला घास घेतल्याबरोबर ते ताटच फेकून दिलं. माझ्या जे आहे ते सहवासात आलेले उदाहरणं आहेत. ताटच. राग आणणारा धर्म, क्रोध आणणारे धर्म जे आहे ते द्वेष धर्म आहेत, हे लक्षात घ्या. तर हे जे आहे दुसरं अकुशल हेतू आहे, कुठून उत्पन्न झालेला आहे, द्वेषातून. आणि काय न समजल्यामुळे लोभ द्वेष हे दोनही धर्म उत्पन्न झालेले आहेत. अनित्य हा धर्म न समजल्यामुळे. अनित्य म्हणजे नित्य नाही. कुठलीच गोष्ट जी तुमच्या वाट्याला आलेली आहे ती नित्य नाही, ते अनित्य आहे. हा पहिला धर्म आहे जो तुम्हाला निर्वाणाकडे घेऊन जातो, पहिलं लक्षण, हे लक्षात घ्या. तर बोधिसत्व सिद्धार्थाला बुद्धत्व प्राप्त करीत असताना ज्या पहिल्या लक्षणाचा परिचय झाला ते लक्षण आहे अनित्य. हे समजतच नव्हतं त्यांना, जे आहे ते त्यांना असं वाटत होतं की एखादी गोष्ट जी आहे आपण जसं म्हणतो तशी झाली पाहिजे, ती जी आहे ते घडली पाहिजे. जसं त्यांनी जे आहे ते पाण्याच्या मुद्द्यावरून जे आहे ते वादविवाद केलेला होता त्यांच्याशी, सगळ्या लोकांशी. त्याला असं वाटत होतं की मी जे म्हणतो, माझा जो पक्ष आहे तो घडला पाहिजे, ठीक आहे. ते नाही घडल्यामुळे त्यांच्या जीवनामध्ये फार मोठी अशांती आली, अस्वस्थता आली, ठीक आहे. समजले का नाही समजले. तर काय पाण्याचा वाद संपला का? कारण पाण्याचा वाद उत्पन्न होणं, तो त्याचं निवारण होणं, उत्पन्न होणं, निवारण होणं, हा जो आहे तो सांसारिक धर्म आहे, हे लक्षात घ्या. म्हणजे पाण्यासाठी तेव्हाही झगडे होत होते, आताही झगडे होत आहेत, आणि याच्यानंतरही झगडे होणार, महायुद्ध होतील, हे लक्षात घ्या पाण्यासाठी. तर नित्य नाही आहे. कुठलीच गोष्ट जी वाट्याला आलेली आहे तुमच्या ती नित्य नाही आहे, ठीक आहे, अनित्य आहे, ठीक आहे. या तत्वाचा बोध, या सत्याचा बोध जो आहे मनुष्याला शांतीपदाकडे नेतो. म्हणजे का नाही समजलं. या सत्याचा बोध, या तत्वाचा, हे पहिलं लक्षण आहे. या पहिल्या लक्षणाचा बोध जो आहे तो मनुष्याला शांतीपदाकडे नेतो, आणि मन जे आहे ते शांत व्हायला लागतं. तुम्ही जसं जसं ह्या गोष्टीला स्वीकारत जाल तसं तसं मन शांत होत जातं, तसं तसं मन स्थिर होत जातं की कुठलीही गोष्ट नित्य नाही, परमनंट नाही, हे लक्षात घ्या. मग न माता परमनंट आहे, न पिता परमनंट आहे, न भाऊ परमनंट आहे, न सखा परमनंट आहे, न
जॉब परमनंट आहे, ना कोणती पैसा परमनंट आहे. ठीक आहे, कुठलीच गोष्ट या जगामध्ये परमनंट नाही, ती मूव्हिंग आहे. ठीक आहे, आणि म्हणून आजकालची जनरेशन काय म्हणते, मूव्ह ऑन करा म्हणते. मूव्ह ऑन करा म्हणजे का? कारण जी गोष्ट तुमच्यासोबत अनुकूल असो किंवा प्रतिकूल असो, जी घडलेली आहे ना, ती निसर्गाच्या नियमानं घडलेली आहे. लक्षात घ्या, निसर्गाचे नियम त्यावरती लागू होतात. कारण तुम्ही निसर्गाच्या नियमामध्ये, जसं काल आपण बघितलं ना, नियम म्हणजे कर्म कशामुळे रेग्युलेटेड होतात, तर ते नियमामुळे होतात. हे लक्षात घ्या, नियम ठरलेले आहेत आणि त्या नियमानुसारच होणार आहे. तुमच्यासोबत जे काही घडतं ते सगळं नियमानुसार घडतं, बिना नियमानुसार घडत नाही. आणि म्हणून जे आहे ते मूव्ह ऑन करायचं असतं. म्हणजे जे घडलं ते सोडून द्यायचं आहे, समोर जायचं आहे. कारण जे जे तुमच्या वाट्याला येणार आहे ते नेहमीसाठी नाही, सदा सर्वदा योग तुझा घडावा अशासाठी नाही आहे. लक्षात घ्या, आपल्याला असं वाटतं की सदा सर्वदा योग तुझा घडावा, पण सदा सर्वदा योग नाही घडत ना. नाही लक्षात तुमच्या, कारण प्रकृतीचा नियम आहे अनित्य. नाही तर सूर्य उगवला असता तर उगवूनच राहिला असता ना जीवनामध्ये, तो मावळला असता का? अनित्य नसतं ना तर केवढं मोठं अघटित घडलं असतं. दिवसच राहिला असता ह्या भूमीवरती किंवा रात्रच राहिली असती. पाऊस बरसायला लागलेला तर पाऊसच बरसत राहिला असता. ठीक आहे, झाडं वाढायला लागलेलं आहे तर झाडं एकदम ब्रह्मांडापर्यंत वाढत गेले असते. समजले की नाही समजले? प्रत्येक गोष्टीला जे आहे ते अनित्य धर्म लागू आहे. समजले की नाही? म्हणजे छोट्या छोट्या गोष्टीपासून तर मोठ्या मोठ्या गोष्टीपर्यंत अनित्य धर्म लागू आहे. हे लक्षात घ्या. इतका मोठा अनित्य धर्म आहे हा की संपूर्ण ब्रह्मांडाला, संपूर्ण युनिवर्सला लागू आहे अनित्य धर्म. जो सूर्य तुम्हाला प्रकाश देतो ना, तो सुद्धा नित्य नाही आहे. त्याचं सुद्धा आयुष्य आहे, वयधम्म आहेत. म्हणजे आयुष्य घेऊन जन्माला आलेले आहेत प्रत्येकानं. तो सुद्धा जे आहे ना ते काय होणार आहे, परिवर्तित होणार आहे. लक्षात घ्या, तो सुद्धा जे आहे ते कुठे समोर जाऊन ब्लॅक होलमध्ये तब्दील होऊन जाईल. म्हणजे की नाही समजले? तर हे जे सत्य आहे, जेव्हा मनुष्य स्वीकारतो, जाणतो, समजतो, तेव्हा त्याच्या जीवनामध्ये शांती येते. मग त्याच्या जीवनामध्ये कितीही एरझारा करू ना, म्हणजे कुठल्याही गोष्टी, तरी त्याला काही फरक पडत नाही. मग त्याला म्हणतात बौद्ध होणं. मग तो बौद्ध झाला, बुद्धिस्ट झाला तो. ठीक आहे, बुद्धिस्ट व्यक्तीला काही फरक पडत नाही. आला काय न गेला काय, असला काय न नसला काय. ठीक आहे, बुद्धिस्ट व्यक्तीला काहीही फरक पडत नाही. बुद्धिस्ट व्यक्ती हा जगातला सर्वात सुखी आणि शांत असलेला व्यक्ती असतो. बौद्ध देशांमध्ये जेव्हा तुम्ही जाल तेव्हा तुम्हाला दिसेल की तिथे ही बौद्ध जीवन पद्धती मोठ्या प्रमाणामध्ये आहे. तिथले लोक लोड घेत नाही, कोणत्याच गोष्टीचं लोड घेत नाही. ठीक आहे, कारण त्यांना माहिती आहे की अनित्य आहे म्हणून. मी जेव्हा थायलंडला होतो तेव्हा मी ही गोष्ट खूप शिकलो आणि म्हणून मी सुद्धा लोड घेत नाही कोणत्या गोष्टीचं जीवनामध्ये. म्हणजे रत्ती मात्रही टेन्शन येत नाही मला. ते जे झालं ते झालं, जे होत आहे ते होत आहेत आणि जे होणार आहे समोर जाऊन ते होणार आहे. ठीक आहे, त्याचं लोड घेत बसत नाही. कारण मला हे सत्य चांगल्या पद्धतीनं गवसलेलं आहे, समजलेलं आहे की काय आहे, अनित्यधर्मी आहेत गोष्टी. कशा आहेत? अनित्यधर्मी आहेत. आलं लक्षात तुमच्या?